बोलावून नारदांनी सांगितले की तुम्ही ज्यावेळी त्याची यात्रा तुम्ही जाऊन या जो विलंब करावा तयाची येथे एकोणीस विष्णूच्या बोला नारदाने करीत गेला म्हणून वेगे पावला मार्ग प्रविता लंकानाथ नारदाचे पाठवली विष्णूने झाली आपल्या मनी गणेशराचे विष्णूने पाठवले विघ्नासी बोला म्हणे गणेशाने सांगे विष्णूपरी येते कैसा दावणे तुझ्याची सदा उपेक्षित कापूरावे लिंग घ्यावे विश्वासने तथाच तुझे हाती लिंग दिले विश्वासने ती उभा ठेवावे की ते लिंग राहिले तसेची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म्याकडे उभा ठेवला रावणापुढे म्हणे कोठून आला की रावण म्हणे नारदाची गेला कैलासाची गेले उत्कृष्ट तपासी संतोषविले चंद्रमौळी प्रसन्न होऊन या अम्माची लिंगतले पर्ययसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथ दैव अधिक तुझे आता लिंग लाधला असे अमृता जाणो आम्ही आदर्श लिंग महिमा एककाने जे पूजतील वर्षितीने त्याची इकडे होतील निर्गुणी वरदमूर्ती तोची होय लिंग असे जय स्थान तिची कैलास असे जाणं महत्व होती याची गुणे ब्रह्मा विष्णू महेश्वरा नारदयांकडे वेळी सूर्यास्तमय संध्याकाळ सामनासी सहस्रेचा आषाढ संध्याकाळी मार्गक्रमेची वाटेत होईल विजयाने संध्या लोक होईल आम्ही जाऊ संध्यावंदनाची नोंदी नारदाने श्री या रावणाचे गेल्या नदीचा नारद संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तेव्हा देखील ब्रह्मचारी अति सुंदर बाळकापरी हिंडत असे नदी तिरे देखील रावणे तये वेळी हसून या लंकेश्वराला उभे धरीला त्याच्या कर सांग बाळाकवनाचा कुमार प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणाशी आमुच्या पिता काय पुससी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणते तयासी भिक्षा मागे अहर्निशी ऋषभ आरूढ रुमा सरसी जन्नी माझी जगन्माता इतके एकोणी लंकानाथ त्या बाळका संभोखित लिंग धरी येसे मला संध्या करीन तवरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परी येसी ब्रह्मचारी आपण करण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेळ न घे लिंग जाऊ दे सोळ धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देते लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तिरी वैसला वेळ तिन परियसी बोलाविन तुम्हासी वेळ लागली परियसी ठेविना आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा असं पूर्व कर्ज देखा रावण करतो अतिविवेक हाती दाखवी तो बाळका येतो आहे म्हणून आणि ते कृष्ण पाहुणे गणेश बोले ते वेळ दोन्ही जड झाले जहाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे हे रावण ध्यानस्थ गणेश असे विचार निघून आला सत्वर मग लिंग देखील भूमीवरी मनी विकड चाहला आवेशोनी नारायणा देखा ठोसे मारी गणनायका हास्यवन्य रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पितयाचे सांगिन आता करी ते सीता मारले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापी धरणी दयावेळी रावण उचले महाबळी नये लिंग शिरा आपली महाबळी राहिला एवढं निवडता रावणे लोकांना काळ रावले देखा पाठणे सिद्धनामधर संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त पुराण कथा सांग म्हणजे सिद्धमय नामधारकाचे गोकर्ण महिमा म्हणजे सांगितलं तुझ्या विस्ताराचे एकचित्त एकावे पूर्वयुगातली वंशी विस्तृत राजा पर्यंती प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्मरथ देखा असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारदीशी प्रवेश झाला अरण्याची वासुसिंह शार्दुलाचा मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळता भेटता देते दैत्य अद्भुत द्वाडाकार भयानक राजा देखुने तयाची शरदड वर्ष कोपेसी भूषण एवढे धरणीची पडीला दैत्य तयेवेळी दैत्यवरिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी आपला गतसे प्रबळी बंधू सोबत करोनिया प्राणबलिता निशाचरी बंधूची मनदरी हे ऋतुजरी होतील सहोदरी असा घ्यावा दुरीचा येथे वरील बंधूची निर्गत उपधरली तयावेळी उपधरणी मानवाचे सोपे पाणी बोले वाटे